वेलकम बॅक टू माय मूडी फूड मेकर चॅनल। त्यामध्ये पालक असताना हब्बीनी चिकन घेऊन आले। काय करायचा मोठा प्रश्न पडला होता। सर्वप्रथम चिकन छान असं धुवून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये लसूण चेचून घातलं, तर त्यामध्ये थोडीशी हळदी टाकून घेतली। हळदीचे प्रमाण हे 1 चमचाभर इतकं ठेवलं। आता लगेचच मीठ टाकूनही घेतलं, त्यानंतर थोडासा चिकन मसालाही टाकून घेतला, त्यानंतर छान असं मिक्सअप करून घेतले। बघा एकदम छान असं मिक्सअप झालेले आहे। चिकन मॅरिनेट होईपर्यंत थोडंसं राईसला फोडणी देण्यासाठी ब्राऊन राईस घेतलेला आहे। घरामध्ये आम्ही सध्या ब्राऊन राईसही वापरतो। तुम्ही घरामध्ये कोणत्या प्रकारचा राईस वापरता मला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। गॅस मंद आचेवर ठेवून एक पातेले घेतलं आणि पातेल्यामध्ये 2 चमचाभर इतकं तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान असं कडल्यानंतर ती जिरे मोहरी हे टाकल्यानंतर ब्राऊन राईसही टाकून घेतला। आता हे तेलामध्ये छान असं भाजून घेऊयात। तेलामध्ये छान असं भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात। त्यानंतर आता लगेचच एका पातेल्यामध्ये चिकनला फोडणी टाकून घेऊयात। 3 चमचाभर इतकं तेल टाकून घ्यायचे आहे। तेल छान असं कडल्यानंतर आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदाही छान असं भाजून घ्यायचा आहे। कांदा छान असं भाजून झाल्यानंतर आता मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी न घालता हे छान असं तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे। बघा याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आता हे गरम केलेले पाणी यामध्ये ओतून द्यायचे आहे। आज मी खूप आनंदी आहे कारण माझे 550 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। जे सबस्क्रायबर्स माझे ओळखीचे असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। गॅस बंद करून द्यायचा आहे आणि भातामध्ये यातील थोडेसे पाणी टाकून घ्यायचं आहे। हे असं केल्यामुळे काय होते तर भाताला एकदम बेस्ट चव येते। तुम्हीही ज्यावेळी चिकन करताना त्यावेळेला असं करत जावा, छान वाटते। आता हे भात आणि चिकन कुकरला दोन्हीही लावून घेत आहे मी। कुकरला लावल्याने काय होते तर वेळ वाचतो। गॅसवर एका बाजूला कुकर लावलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पालक शिजत आहे। इकडे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। भूक लागली होती म्हणून एक सीताफळ आणि दूध घेतले होते खायला। गॅस मंद आचेवर ठेवून द्यायचा आहे आणि एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। तेलाचे प्रमाण हे 4 चमचाभर इतकं ठेवायचं आहे। कडलेल्या तेलामध्ये आता जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे छान असं कडल्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकून घेऊयात। पालक पनीर करत असताना कांदा आणि टोमॅटो हा उभा चिरून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो सोबत तुम्ही उभी मिरची देखील टाकून देऊ शकता। आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून 10 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटे झाल्यानंतर परत त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये खडा मसाला टाकून घेतलेला आहे। खडा मसाला टाकल्याने काय होते तर पालक चिकनला छान अशी चव येते। आता याला झाकून देऊया आणि छान असं शिजवून घेऊया। जवळजवळ 10 मिनिटे इतके शिजवायचे आहे याला। 10 मिनिटानंतर यामध्ये आता थोडंसं नमक टाकून घेऊयात। 1 चमचाभर इतकं लाल तिखटही टाकून घेऊयात। लाल तिखट टाकल्यानंतर आता याला छान असं मिक्सअप करून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये घरामध्ये अवेलेबल असलेला चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। 2 मिनिटासाठी झाकण लावून द्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजलेली पालक टाकून घेऊयात। तसेच त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि लसूण टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व काही मिक्सरला लावून घेऊयात। बघा मिक्सर लावल्यानंतर असे दिसते। तयार केलेली पेस्ट आता ह्या पॅनमध्ये टाकूयात। पेस्ट तयार करत असताना पाणी अजिबात घालायचे नाही कारण ऑलरेडी पालक शिजत असताना त्यामध्ये पाणी गेलेले असते। बघा किती छान दिसत आहे ना, एकदम ओरिजिनल हिरवा कलर आलेला आहे। आता याला 2 मिनिटासाठी छान असं शिजवून घेऊयात। शिजल्यानंतर यामध्ये आता चिकनचे पीस टाकून घेऊयात। मला रस्सा हवा होता म्हणून मी चिकन शिजवून घेतलेले आहे। तुम्हाला जर चिकन न शिजवता टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। आता याला छान असं मिक्सअप करूयात। झाकण लावून याला 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घेऊयात। 2 मिनिटं झालेले आहेत। बघा किती छान दिसत आहे ना पालक चिकन। आता यावर थोडीशी मलाई टाकून घेऊयात। गरम पालक चिकन तयार झालेलं आहे। तसेच इकडे ब्राऊन राईसही तयार झालेला आहे। तसेच कोल्हापुरी तांबडा रस्साही तयार आहे। तसंच इकडे माझ्यासाठी दुसरं चिकन केलेले आहे। गरमागरम रोटीही केलेली आहे। जी वाटली तुम्हाला माझी रेसिपी प्लस व्लॉग नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा।